हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर एवढं रेडी आम्ही कशासाठी झालो असेल तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा. सगळ्या बायकांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता आम्ही रेडी होऊन चाललो. इतका उशीर झालेला आहे ना, आणि आम्हाला काही गेलं चालत गेलं आणि वड भेटला असं बिलकुल नाही. आता ऑटोनी जावं लागेल आणि बघूया समोर काय काय घडतं. आता तर आम्ही असे रेडी झालो. आता आम्ही पूजा करायला जायचा टाईम जर तुम्हाला सांगितला ना, खरं काय ह्या बाया असं म्हणसाल तुम्ही, म्हणजे इतका लेट झालाय आम्हाला जायला. पण आता ठीक आहे, कारण घरी कोणी कोणी येण्यावर टाईमपास असंच झालं आणि सगळं आवरून करून निघायला वेळच झाला. आणि आता आम्ही निघालो तितक्यात बाहेरचा फोन आला होता की त्यांचे फ्रेंड घरी जेवायला येणार आहेत. तर मग आम्ही स्वयंपाकाला लागलो. अर्धा स्वयंपाक झाल्याच्या नंतर अजून फोन आला की स्वयंपाक राहू द्या, आम्ही बाहेरच खात आहोत. बघा असं म्हणल्यास वेळ होणार की नाही. तर होऊ द्या ताई, नथ सेट होत नाहीये, जी सेट झाली ती येत नाहीये. तर बघा, वटसावित्री पौर्णिमेला जाण्यासाठी एवढा पसारा, एवढा राडा आम्ही करून ठेवलेला आहे. सेट झाली आहे का? झाली ना आता सेट. थोडीशी दिसत आहे, नाहीतर सेट मॅक्झिमम सेट झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते काय काय घेतले. झाली आहे सेट? झाली झाली झाली. झालं का नाही ताई? तर इथं बघू शकता, हे असं सगळं ठेवलं. भैयाने सांगितलं होतं की स्वयंपाक करून ठेवा. तर मग चपात्या होत्या, इथं कढी आणि राईस लावलं होतं घाई आणि सगळा धिंगाणा आहे. आता मी ते दाखवणार नाही तुम्हाला, पण बघा. आणि नंतर फोन आला की आता नका करू म्हणून. तर आता करायचं काय? रेडी हो के खाना बनाना. वाव, ते सगळ्या बायका समजू शकते की रेडी हो. स्वयंपाक बनवावं लागलं तर कसं होणार आहे? म्हणजे लागल्यावर करावंच लागणार आहे. किती रेडी हो. छान छान. चलो गो, अभी निकलेंगे. थोडं काय करूया आपण, तिथं गेल्यास थोडं काढूया. इथून येणं होत नाही ना आपल्याला. तांदूळ तर घेतलेत ना? घेतलेत. तांदूळ, गहू, ओटी भरायचं घेतले, आंबे घेतले. ओके. साखर घेतली? नाही साखर घेतली कशा? ते निवद घेतलंय तसं, नैवेद्यच ठेवते तर घे. मग थोडी साखर घे. आणि आपण जाईंगे ते आल्यास अजून आपल्यालाच लागणार आहे, पण फळातच टाकू थोडं. चलो, तुझी एक ती क्लिप काढूया आणि निघूया. चल, राहू दे आता, ते आल्यास लावता. नाही, बसेल साईडला ठेवून दे. ते धरता येते काय नाही. निघायला स्ट्रगल बिहाइंड. चांगलं बघ. तरी आम्ही सांडायचं यात काहीच टाकलं नाही. यात आहे तरी पण ऑटो लवकर भेटला. नशीब. आवाज कसा होता? तुझाच आवाज गेला. असं असते. लाईट होता तर काल आगे जाओ. तर कोणतीही तयारी अगोदर करून ठेवली पाहिजे. कितीदा एक्सपिरियन्स येऊन आमचं तसंच असतं. तर इथं बघा, ओटीला पिसा नव्हत्या आमच्याकडे. म्हणजे पिसा असतील घरात, पण कुठं होत्या ते भेटत नव्हत्या. आणि काही पिसा आईकडे होत्या, तर आईनं कुठं ठेवल्या होत्या तेही माहिती नव्हतं. तर मग जाताच इथं ऑटोवाल्यांना इथं थांबायला लावलं. आणि इथंच जवळ एक शॉप आलं आहे म्हणून बरं झालं, नाहीतर इकडं बाहेर एकही शॉप नव्हतं जिथं असं काही भेटू शकतं. डायरेक्ट मार्केटमध्ये जावं लागलं असतं. तर इथं बघा, अशा 2 पिसा ताई घेऊन आल्यात. आणि आता आम्ही फायनली पोहोचलोत. आम्हाला ज्या वडाला जायचं होतं तिथं. आमच्या घराजवळ किंवा आजूबाजूला कुठंच वड नाही आहे, तर आम्हाला बरंच दूर म्हणजे ऑटोनं यावं लागतं. नाहीतर आपली इच्छा कशी असती, म्हणजे असं असतं की छानपैकी रेडी झालं पाहिजे, हातात मस्त ताट घेऊन वडाला गेलं पाहिजे. तसं काही शक्य नाही, कारण तिथून इथपर्यंत येईपर्यंत मग काही खरंच नाही. म्हणून आम्ही बिंदास ऑटो पकडला आणि इथं आलोत.
तर ताट काही घेऊन येता येत नाही, कारण आमच्या इथं जायचा रोड काही व्यवस्थित नाही. खूप सारे खड्डे वगैरे आहेत, तर मग ताटात ठेवलेलं तेल म्हणा काही राहिलंच नसतं. तर आम्ही जे सांडणार नाही तेवढंच ताटात घेतलं होतं आणि बाकी सगळं बॅगमध्ये घेतलं होतं. तर असं आम्हाला वडाची पूजा करायला यावं लागलं होतं. तर आता प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असती आणि आपण महाराष्ट्रात मॅक्झिमम एक असे 5 गोटे देव म्हणून घेऊन त्याला धुवून छान हळद कुंकू लावून पूजा करतो. तर तसं असतं, पण इकडं तेलंगणामध्ये वगैरे ना तसं कोणी पूजा करत नाही. स्टार्टिंगला तर आम्ही जेव्हा पूजा करायला जायचो ना, जे तेलुगूचे वगैरे लोक असायचे ते आम्हाला बघून म्हणजे शॉक व्हायचे की हे गोटे घेऊन हे काय करायलात. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी. तर मग मी दोघींसाठी लागणारे जे पूजा करण्यासाठी गोटे होते ते घेतले आणि ताई इथं आता पानं तोडत आहेत, म्हणजे त्याच्यावर छानपैकी गोटे ठेवून त्याची पूजा करता आली पाहिजे. आणि इथं बघा अगोदरच सगळेजण पूजा करून गेलेत मॅक्झिमम, म्हणजे कुणीच नव्हतं इथं, आम्ही दोघीच होतो शेवटी. म्हणजे आमच्यानंतर कोणी आला असेल तर माहिती नाही, पण आम्ही गेलो होतो ना तेव्हा तर तिथं कुणीच नव्हतं. आणि इथल्या पुजाऱ्यांनी वगैरे मस्त पाणी वगैरे भरून ठेवलं होतं. आम्हाला सांगत होते ते येऊन की इथं पाणी आहे, तुम्ही इथलं पाणी घेऊ शकता. आणि पूजा कसं सगळं खाली पसारा होऊ नये म्हणून त्यांनी अशा काय म्हणतो आपण पत्तरवाळ्या ठेवल्या होत्या प्लास्टिकच्या, म्हणजे तुम्ही याच्यातच ठेवून पूजा करा असं म्हणणं होतं त्यांचं. पण यात छान वाटणार नाही म्हणून आम्ही त्यात काही पूजा केली नाही. पानच तोडून घेतले, म्हणलं ही पूजा पानावर करावी आणि नंतर मग आपण पीस ओटी वगैरे ठेवतो ते मग पत्तरवाळीत ठेवता येईल. आणि त्यांचं पण बरोबर आहे ना, जर आपण पूजा करून सगळं खाली ठेवलं तर नैवेद्य वगैरे तर त्यांना घेता येणार नाही. जर अशा प्लेटमध्ये ठेवलं तर त्यांनाही ते यूज होईल, तेही घेऊन जाऊ शकतात, जे पीस म्हणा ओटी म्हणा. तर त्यांचेही विचार असे होते आणि एका बाजूनं विचार केला तर ते बरोबरच होतं. पण जे गोट्याची वगैरे पूजा होती ना ते आम्ही अशी मस्त पानावर ठेवूनच केली. आणि इथं एक झाड होतं फुलाचं, तसे 2-3 झाडं होते, पण एकाही झाडाला फुलं काही राहिले नव्हते, कारण प्रत्येक बायाने इथूनच घेऊन पूजा केली असेल. शेवटी ताईनं 2-3 फुलं शोधून आणलेच. तर आणि अजून एक झालं तुम्हाला सांगते, आम्ही वस्त्रमाळा आणायच्याच विसरल्या होत्या. तर मग इथंच आम्ही कापूस मागितला, कारण इथं एक मंदिर आहे आपल्या महादेवाचं. तर मग तिथं पुजारी वगैरे असतात, तर त्यांच्याकडे कापूस मागितला. इथंच मस्त आरामात बसून वस्त्रमाळा केल्या आणि छान वडाला म्हणा, खालच्या देवाला, गौरी गणपतीला सगळ्यांना त्या वस्त्रमाळा यूज झाल्या. तर अशी हळदीची गौरी कोण कोण करतं बरं? तर सुपारी म्हणून गणपतीची पूजा आपण करतो आणि अशी गौरी बनवतो. काही ठिकाणी असं बनवतात, काही ठिकाणी नाही. तर आमचं तर असतं असं बनवणं. तर मस्तपैकी गौरी बनवली, छान पूजा केली. दोघींनी मिळून छानपैकी बसून आरामात पूजा करून घेतली, कारण खरंच पूजा आरामात झाली. बिलकुल गर्दी नव्हती. नाहीतर सध्या व्हिडिओ येत आहेत इंस्टाग्रामवर वगैरे आणि तिथं बायकांना ना फेरे घालायला पण जागा उरत नाही आहे, इतकी गर्दी आहे. महाराष्ट्रात तर तसं असेल, इकडं प्रत्येक बायका ही पूजा नाही करत म्हणून तितकी रश राहत नाही. आपले जेवढे महाराष्ट्रीयन म्हणा, काही तेलुगूचेही लोक फॉलो करतात.
तर तेवढेच जण इथं पूजा करतात. पण मला हे कळत नव्हतं की ह्या झाडाला झाड म्हणून ठेवलंच नव्हतं. प्रत्येकाने पीस म्हणा साडी म्हणा वरती गुंडाळलेली होती. तर ते वडाचं झाड दिसतच नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. तर दोघींनी मग मस्तपैकी पूजा करून घेतली. त्यानंतर प्रदक्षिणा घालून घेतल्या. आणि प्रदक्षिणा घालताना कोणी शेंगदाणे टाकतं, कोणी चॉकलेट टाकतं. आपल्या इकडं तर असं करतात, तर आम्ही तेच फॉलो करतो. मग चला मग छानपैकी वडाची पूजा करून घेतली. वडाला छानपैकी प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर आता आरती करून घेत आहोत. तर आरामात सगळं झालं. छान वाटलं. ऊन भरपूर होतं कारण सावली ना त्या बाजूला होती. आम्ही जिथं थांबलेलो आहोत तिथं सावली नव्हती. पण ठीक आहे, सगळं आरामात आणि छानपैकी पार पडलं. आणि आता वेळ होती ओट्या भरायची. तर आम्हाला वाटलं होतं की आता ओटी कुणाच्या भरायच्या म्हणून. पण मंदिरामध्ये ना जे पुजारी होते त्यांची वाईफ वगैरे आणि अजून 2-3 बायका होत्या. नाहीतर आम्हाला प्रश्न पडला होता की आता ओटी भरायची तर कुणाच्या भरायच्या, 5 बायका होतील का नाही. इथं तर कुणी दिसत नाही. पण असं तसं करत करत आतमध्ये 3 जण होत्या. आम्ही दोघी एकमेकीची आणि वटसावित्री त्यांची, म्हणजे एवढ्या अशा 5 ओट्या झाल्या आमच्या. 5 बायकांच्या ओट्या भरायच्या असताना. चला मग इथं ओट्या वगैरे भरून घेतल्या. तर आम्ही एकमेकीच्या भरायच्या राहिल्यात अजून. तर त्या पण मग आता बाहेर बसून भरून घेतो. आणि तुम्ही इथं बघा मस्त महादेवाची पिंड वगैरे आहे इथं. पण लोकांना व्यवस्थित ठेवतच नाहीत सगळं. त्याच्यावर म्हणजे इतका धिंगाणा होता ना. छानपैकी सगळं क्लीन. आणि तिथले जे पंडित वगैरे आहेत किंवा महाराज आहेत त्यांनी पण छान क्लीन केलं पाहिजे. तर आता आमची दोघींची ओटी वगैरे भरणं आणि वडाचं सगळं झालं होतं. इथं शेजारीच एक आईचं मंदिर आहे. मग तिथं आलो होतो आम्ही. आईला पण पाणी वगैरे घातलं, नैवेद्य ठेवला, हळदी कुंकू लावलं. आणि त्यानंतर आता आम्ही निघालोत. आता आमचं ॲडजस्ट करणं चाललेलं आहे, भरणं चाललेलं आहे. ताटवर नको, आता सगळं एकाच बॅगमध्ये बसलं पाहिजे असं चाललंय. काय नाही वेड्यासारखं ये ना. घाई खूप झाली होती. चला आता आमची पूजा झालेली आहे आणि आता निघालोत आम्ही. आता ऑटोनीच जावं लागेल कारण घर तर खूप दूर आहे. आणि ऊन पण खूप आहे, जाणंही होणार नाही. खूप आहे कारण आम्हाला उशीरच तेवढा झाला. एवढ्या उशिरा कोण येतं. सगळ्यांची पूजा झालेली होती, सगळे गेले. उपवास सुटला असेल सगळ्यांचा. उपवास सुटला असेल खरंच. अजून आमचा उपवास सुटला नाही आणि काहीच नाही. ऑटो 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 ऑटो. आता आम्ही थांबलो ऑटोची वाट बघत. ऑटो काय भेटायला तयार नाही. येताना भेटला लवकर. बाहेर निघली उशीर ऑटो जाऊ लागला. नशीब मी दोनदा आवाज दिले पण नाही ऐकला. एकदा आवाज दिला की नशीब. झालं. सगळ्यांची वटसावित्री पौर्णिमा मस्त जोरातच झाली असेल हो ना. आणि आमची कशी झाली ते व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर चला मग आम्हाला डायरेक्ट लेकरांना आणायला जायचं होतं. परत भैयाचा फोन आला की तुम्ही घरी या आणि मी जाऊन आणतो. तर फायनली आता आम्ही घरी पोहोचलोत. आल्याच्या नंतर खरंच खूप जास्त थकलो होतो. म्हणजे ऊनही तितकं नव्हतं पण गरमी खूप होती. आणि असा गेला आजचा दिवस. अशी झाली आमची वटसावित्री पौर्णिमेची पूजा. चला मग कसा वाटला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. आता आम्ही उपवास सोडतो बरं.